भिवंडीत भाजपला मोठा धक्का. बंडखोर नारायण चौधरींची महापौरपदी निवड. चौधरींना 48 मतं तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं. शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्या राज ठाकरेंच्या भेटीला आल्यानं चर्चांना उधाण. प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया. तर अनधिकृत पार्किंगबाबत शिंदेंशी बोललो, राज ठाकरेंची माहिती. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 150च्या जवळपास इच्छुकांची यादी. त्यामुळे मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं दुर्लक्ष. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची निदर्शनं. शहरातील विकास कामं बाह्य यंत्रणांमार्फत करू नये अशी मागणी. राज्यसभेसंदर्भात महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होतो आणि शिवसेना राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईतून होतो अशी राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. तर आता स्वतःसाठी काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ पवारांवर आली. उपाध्येंची टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सपाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. भिवंडी काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी आमदार राशीद तहीर यांचा गंभीर आरोप. याबाबत ताहीर यांनी राहुल गांधींना पत्रही लिहिलंय. धाराशिवमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला. आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी महायुतीसोबतच. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची भूमिका. भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं जुळवत असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादीला ऑफर. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होणार. त्यासाठी तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादवांनी केलेल्या फुटेजची मागणी केंद्रीय वाहतूक विभागानं नाकारली. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी मागितलं होतं. मुंबईत बांगलादेशी असतील तर जबाबदारी कुणाची? ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा सवाल. तर कोणतंही पद नसताना सोमय्यांची केंद्र सरकारची सीआयएसएफ सिक्युरिटी आणि पोलीस सुरक्षा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांसोबत स्टंटबाजी. अखिल चित्रेंची टीका. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करत तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवलं. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातली धक्कादायक घटना. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. भंडाऱ्याच्या वरठीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. गतिमंद मुलीवरती 22 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. भंडाऱ्यातील बाळ विक्रीचं प्रकरण. मुख्य आरोपी असलेल्या गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयीला अटक. बाळाची 3 लाखात विक्री केल्याचा डॉक्टरवर आरोप. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी डॉक्टरनं स्वतःवरती ब्लेडनं वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात एका विवाह सोहळ्यातील हाणामारी प्रकरणात एकूण 4 अटक. अनिल गोसावी या 4थ्या आरोपीला गुजरातमधून अटक. पिंपळनेर गावातील विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झाला होता. हिंगोली जिल्ह्यात मूर्तिजापूर सावंगी शिवारामध्ये तब्बल अर्धा एकरवर अफूची लागवड. 41 लाख रुपये किमतीची 13 क्विंटल अफू जप्त. वर्ध्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. दुचाकीसह 1,56,000चा मुद्देमाल जप्त. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. धुळ्यात एसटी बसमधून 10 किलो गांजाची तस्करी करणारा संशयित अटकेत. थाळनेर पोलिसांची कारवाई. शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. उत्तर प्रदेशमधून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून चौघांना अटक, 2 देशी पिस्तूल, 4 मॅगझिन आणि 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. भंडाऱ्यातील साक्री गावात चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारी टोळी गजाआड. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 12 दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली, तर 9 दुचाकी साकोली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना अटक. बुलढाणा आगाराच्या लातूरहून निघालेल्या बस चालकाचं मद्यपान. देऊळगाव राजाजवळील एका हॉटेलमध्ये बस थांबली असता मद्यपान, त्यानंतर चालक फरार. 4 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा. सावत्र आईवडिलांनी मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी इथली घटना. संशय आल्यानं रिक्षा चालकाकडून पोलिसांना फोन. मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेतलं. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दहिवली फाट्याजवळ सीएनजी टँकरला गळती. मध्यरात्री वर्दळ कमी असल्यानं कोणतंही नुकसान नाही, मात्र टँकरमधून धुराचे लोट निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. बीडच्या कुर्ला गावात 10वीच्या परीक्षा केंद्राचा भोंगळ कारभार समोर. विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याचं कारण देत भर उन्हाळ्यामध्ये मंडप उभारला, तर परीक्षा केंद्रावरती मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. बीडच्या कुर्ला इथे यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या टेरेसवरती मंडप टाकून 10वीचे पेपर. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ. अनेक वर्षांपासून शाळेच्या व्हरांड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे. पुण्यात धायरी परिसरातील एका केंद्रावर शिक्षकांनाच 12वीच्या केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी पुरवली. बोर्ड कारवाई करणार तर शाळेचा निकाल 100% लागावा म्हणून कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती. वर्ध्याच्या सिंदी रेल्वे इथं ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी 3 दिवसीय जनआंदोलन. नागरिकांनी रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. गेल्या अनेक दिवसांपासून सिंदी रेल्वे इथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी. कर्जबाजारीपणा, नापिकी यासह विविध कारणांमुळे गेल्या 5 वर्षात धुळ्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांची आत्महत्या. दर महिन्याला सरासरी 6 शेतकरी आत्महत्या करतात. बीडमध्ये 2 महिन्यात 39 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक असून प्रशासनाकडून नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. आजूबाजूचं सांडपाणी चौदार तळ्याच्या पाण्यात मिसळत असल्यानं संरक्षक भिंत, शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याची गोगावलेंची माहिती. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. प्रतिस्पर्धी विक्रेत्याकडून दुधाच्या दरात वाढ झाल्यानं गोकुळकडूनही दूध दर वाढीचा निर्णय. कोल्हापुरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 409 वाहन चालकांना पोलिसांचा दणका. 3,49,000 रुपयांची दंडात्मक कारवाई, तर 32 वाहनं जप्त. तर कर्णकर्कश हॉर्न, ड्रंक अँड ड्राईव्ह सह अल्पवयीन चालकांच्या पालकांवर देखील कारवाई. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासाला 102 आर्किटेक्ट्स, डिझायनर आणि शहरी नियोजकांचा विरोध. हा प्रकल्प उद्यान उन्नतीकरण म्हणून मांडला जात असला तरी प्रत्यक्षात तो मोठ्या पायाभूत सुविधांचा हस्तक्षेप असल्याचा दावा. मुंबईमध्ये अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळली. हवेतील धुळीकण वाढल्यामुळे अनेक भागात दृश्यमानता कमी. मुंबईचा AQI सध्या 242च्या पार. मुंबई शहरात सकाळच्या वेळी अनेक इमारतीही धूसर दिसत असल्याची दृश्य. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान आजपासून वाढणार. कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होत असल्यानं शनिवारी आणि रविवारी कमाल तापमानात 36 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत येणार. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकलची निर्मिती. या लोकलमधून एकावेळी 7,500 प्रवाशांना प्रवास करता येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक इथं पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातील रंगीबेरंगी मासे, प्रवाळ पाहता येणार. युद्धनौका निवती रॉकच्या परिसरातील समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाणार.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगनं 10 कोटींची खंडणी मागितली. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरनं व्हॉइस नोट पाठवत खंडणीची मागणी केली, तर धमकी आलेला नंबर अमेरिकेचा असल्याची सूत्रांची माहिती. कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांना पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद. कामाख्या मंदिरातील बाबांनी दिलेला आशीर्वाद चर्चेचा विषय. तर आशीर्वाद देताच प्रियंका गांधींनी हसत मंदिरातून काढता पाय घेतला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो 3 दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर फ्रान्सला रवाना. मॅक्रो यांनी मुंबई आणि भारत भेटीचा खास व्हिडिओ शेअर केला आणि भारताचे आभार मानले. तर मुंबई भेटीदरम्यान पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांवरील खास नाटकही पोस्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला. बारामुल्लाच्या जानबाजपोरा इथं लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकानं स्फोटकं नष्ट केली. त्या मार्गावरून लष्कराचा ताफा जाणार होता. उत्तर प्रदेश एटीएस कडून खलिस्तानी दहशतवाद्याला अटक. पंजाबमधून दहशतवादी सुखविंदर सिंग ढिल्लोला अटक. सुखविंदर सिंग 31 वर्षांपासून फरार. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना केसीएफचा दहशतवादी. बिहारमधील दरभंगामध्ये द्राक्ष घेऊन जाणारा भरधाव ट्रक नदीत कोसळला. अपघातस्थळी द्राक्ष घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.